जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि स्वच्छता आपल्या चाचणीचे विद्यार्थ्यांना त्यांचे शेड्यूलसुद्धा प्राप्त झालं आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही मला समजतं की तुम्ही 100% देण्याच्या तयारीत आहेत. म्हणून काही विद्यार्थी जे आहेत ते फक्त भरती रिलेटेड क्वेश्चन वारंवार विचारताना दिसत आहे. पण विद्यार्थ्यांना तुम्ही जे 100% देण्याच्या प्रयत्नात आहात तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल अशी माझी अपेक्षा आहे किंवा असा माझा विश्वास आहे. विद्यार्थ्यांना आता तुमचा वारंवार एक क्वेश्चन येतोय की पोशाख. आता मी पोशाख फक्त पकडत नाही किंवा पोशाख म्हणून त्याला रिलेटेड करत नाही, तर तुमची बॉडी लँग्वेज कशी असावी, तुमचं बिहेवियर कसं असावं किंवा तुम्ही तेथे प्रेझेंट करताना तुम्ही कसे असले पाहिजे, काय गोष्टी तुम्हाला थोड्या तुमच्या फिजिकली बिहेवियरसाठी किंवा बॉडी लँग्वेजसाठी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण रिलेटेड करून मी तुमच्या सोबत आलेलो आहे. मग विद्यार्थ्यांनो बघा, पोशाखसोबत फक्त पोशाख काय असावा हा न पकडता मी ओव्हरऑल तुमचं पूर्ण बॉडी लँग्वेज किंवा बॉडी डेव्हलपमेंटचं संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थ्यांना मग बघा, आता रिपोर्टिंग टाईम चेंजबद्दल एक क्लिअर करतो की कुठल्याही प्रकारचं रिपोर्टिंग टाईम चेंज होणार नाही किंवा तुम्ही त्या गोष्टीत पडूही नका आणि त्या भानगडीत तुम्ही पडूही नका. तुम्ही रिपोर्टिंग टाईमच्या अगोदर 10 मिनटं 15 मिनटं अगोदर तुम्ही जाऊन तिथे पोहोचा, म्हणजे तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन ते देणारे असतील ते तुम्हाला व्यवस्थितपणे समजतील आणि तुम्ही स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करा. बाजूचा विद्यार्थी किंवा कोण कसा आला आहे, कुठून आला आहे या भानगडीत तुम्ही पडूच नका. कारण फक्त एका दिवसाचं ते शेड्यूल आहे आणि काही एका दिवसासाठी शेड्यूल असल्या कारणाने काहीतरी टायमिंग तुमच्यासाठी दिलं असतील, 30 मिनिट असेल किंवा 25 मिनिट असतील किंवा 20 मिनिटं असतील. ह्या फक्त ह्याच गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या की आपण कशासाठी आलो आहे. मग विद्यार्थ्यांनो, जेव्हा तुम्ही सांगतायत की पोशाख कसा असावा तर त्या रिलेटेड मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की बघा, जे शिपाई असतात न्यायालयामध्ये त्यांचा रेग्युलर पोशाख असतो तो म्हणजे त्यांचा शर्ट असतो, व्हाईट पॅन्ट असते, बरोबर. त्यांचा एक पोशाख असतो व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शर्ट. मग ते व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शर्ट आणि खाली त्यांचा एक स्पोर्टी टाईप, म्हणजे बघा तुम्ही ते गोल्ड स्टार वगैरेचे जे शूज येतात ते म्हणजे ते वापरताना दिसतात. आता ते माहीत नाही मला ते का तेच वापरतात आणि असं नाही आहे की या न्यायालयाने ते त्यांना सांगितले की तुम्ही असेच वापरा. काही जे आहेत ते म्हणजे काही जे आहेत न्यायालयामध्ये शिपाई ते व्हाईट कलरचे शूजसुद्धा घालून येतात आणि काही जे आहेत ते पूर्ण ब्लॅक कलरचे शूजसुद्धा घालून येतात. पण त्यांचे जे शूजचा जो लुक असतो तो स्पोर्टी टाईप असतो, म्हणजे स्पोर्टसारखा असतो. तर का असतो स्पोर्टसारखा? कारण त्यांना बघा, आता त्यांना खालच्या जिन्यावरून वरच्या जिन्यावर जायचं असतं. मग ते लगेच फास्टली ते मूव्ह होऊ शकतात. समजा त्यांच्या हातात काही असेल, काहीतरी वस्तू असेल त्यांच्या हातात आणि ती वस्तू घेऊन त्यांना एका लांब ठिकाणी जायचं असेल तर लगेच ते इझिली ते त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांना ते शूज ते वापरत असावेत असं मला वाटतं. म्हणून तुम्ही जर समजा तुम्ही असा जर लुक घेतला, आता तुमचा लुक जर असेल तुम्ही व्हाईट शर्ट म्हणजे घातलाच पाहिजे किंवा व्हाईट पॅन्ट घातलीच पाहिजे असं काही नाही आहे. फक्त असा लुक तुम्ही तेथे परिधान करा की तुम्हाला ते सोयीस्कर जायला पाहिजे. आता बघा, एक छोट्या छोट्या गोष्टी कशा असतात बघा. आत्ताचे 4 मी गट करतो बघा. आता यंग मुलं असतील, नंतर ओल्ड एजवाले असतील, मग यंग मुली असतील आणि मॅरिड वुमेन असतील. ठीक आहे, मी आता 4 गट केले. मग आता आपण सुरुवात करूयात यंग मुलांपासून. तर यंग मुलांचं असतात की तुम्ही जीन्स आणि टी शर्ट परिधान करू नका. पहिली ही गोष्ट, तुम्ही काय करायचं नाही तर जीन्स आणि टी शर्ट तुम्ही घालू नका. मग जे तुमच्याकडे शर्ट असेल व्यवस्थित, त्याच्यामध्ये लायनिंग असेल किंवा चेक्स असेल, पण असं फेंट म्हणजे असं थोडं लाईट कलरचं असेल तर ते तुम्ही परिधान करू शकतात. म्हणजे कसं आहे, डार्क जर तुम्ही घातलं तर तुम्ही तिथे असं सगळ्यांसमोर तुम्ही असं तिथे फोकसमध्ये येऊन जाल. म्हणजे फोकसमध्ये येण्याच्या गोष्टी कशा, तर तुम्ही पार्टीवेअरसाठी जात नाही आहे तिथे, तर तुम्ही काम म्हणजे तुम्ही तिथे तुमचं कौशल्य दाखवण्यासाठी जात आहात. मग ते कौशल्य दाखवण्याच्या वेळेस जो समोरचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीपेक्षा तुम्हीच जर ते चांगलं दिसायला, म्हणजे जो व्यक्ती असेल त्याच्या बरोबरीने तुम्ही दिसायला लागले, मग तो व्यक्ती तुमच्याकडे लक्ष देणार नाही. म्हणून तुम्ही एवढं गोष्टी तुम्ही लक्षात असू द्या. आणि बघा, प्रत्येकामध्ये इगो, अहंकार ह्या गोष्टी असतातच. आता तुमचा असिस्टंट कसा येईल ते तुमच्यावर म्हणजे त्या टीमवर डिपेंड असेल. आणि पॅन्ट जी असेल तुम्ही एकदम साधारण पॅन्ट घाला. कारण आत्ताची जी मुलं असतात, यंग मुलं, ते मुलं एकदम पेन्सिल टाईप पॅन्ट वगैरे घालतात आणि एकदम फिट वगैरे पॅन्ट घालतात, म्हणजे त्यांचं जी ॲट्रॅक्टिव्ह बॉडी असेल ती दिसण्यासाठी. मात्र पण येथे ती पॅन्टची गरज नाही आहे. का? कारण बघा, तुम्हाला तिथे थोडंसं तुम्ही तिथे खाली बसावं लागेल,
जर खालून म्हणजे खाली बसून जर काम असेल तर तुम्हाला ते तसं बसावं लागेल, तिथून वाकावं लागेल, तुम्हाला तिथे वारंवार उठून परत दुसऱ्याकडे मूव्ह व्हावं लागेल. म्हणजे अशा गोष्टी करताना जी तुमच्याकडे एकदम व्यवस्थित कॅज्युअल पॅन्ट असेल, सिंपल पॅन्ट असेल, मग तिचा कलर फेंट असेल कोणताही, मग ब्ल्यू असेल, ब्लॅक असेल किंवा फेंट असेल किंवा क्रीम कलर असेल किंवा व्हाईट क्रीम असेल, तुम्ही ती घालू शकता. पण तो जो पोशाख असेल तो तुम्हाला व्यवस्थित शोभतोय का, असाच पोशाख तुम्ही परिधान करा आणि तुम्ही तो पोशाख घालून तेथे जाऊ शकतात. आणि राहिली गोष्ट तुमच्या पायातली वाहनांची, तर वाहने तुम्ही बघा सँडल घालू शकतात, एक ऑप्शन आहे सँडल म्हणून. आणि जर तुमच्याकडे शूज असतील तर शूजही तुम्ही परिधान करू शकता. आता ते शूज कसे असावेत, काय असावेत त्याच्यावर मी जात नाही. तर असेच शूज घाला की ते इझिली रिमूव्ह होतील आणि इझिली तुम्ही फास्ट काम करू शकतात. आता ते कसेही तुम्ही घालू शकतात, त्यासाठी काही असे रिक्वायरमेंट नाही आहे किंवा असे काही बेंचमार्क सेट केला नाही की असेच शूज असावे तेथे. आता राहिली गोष्ट ज्यांचं एज जास्त आहे, बघा तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट असा आहे की तुमची राहणीमान जी आहे ती साधी असते, तुम्ही तसेच प्रेझेंट व्हा. फक्त जे तुमचे वाहनांची गोष्ट आहे, तुम्ही तिथे जर सँडल घालून गेलात किंवा तुमचे जे शूज असतात पारंपरिक ते जर घालून गेलात तर उत्तम असं तेथे तुमचं थोडंसं प्रेझेंटेशन चांगलं होऊ शकतं. म्हणजे चप्पल घालून गेल्यावर काय असतं माहिती आहे का, आता पावसाचे दिवस आहेत, मग चप्पल घालून गेल्यावर तुमचं तुम्ही थोडंसं म्हणजे थोडंसं जर चाललात तुम्ही तर ते म्हणजे ती चप्पलाचे डाग जे आहेत ते आपल्या पॅन्टच्या मागे पडतात. मग तसंच जर तुम्ही गेलात तर मग तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते थोडंसं वाईट होऊ शकतं. बघा मी छोट्या छोट्या गोष्टी काय सांगतोय, कारण त्याच्याकडे मुलं अवॉइड करतात आणि नंतर तिथे गेल्यावर मग ते त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होतात आणि आपला जो दिवस आहे तो खराब करतात. म्हणून तो खराब न होऊ देता तुम्ही आतापासून व्यवस्थित प्रिपेअर राहा. मग जे आहेत थोडेसे एजवाले विद्यार्थी म्हणजे 30+ असणारे विद्यार्थी, 30+ असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एकच आहे, तुम्ही सिम्पल जा, खूप साधारण जा. असं नाही आहे की तुम्ही शर्ट विन करा किंवा एकदम फॉर्ममध्ये असतो आपण तसे जा. तुम्ही काही इंटरव्ह्यूला जात नाही आहे, इंटरव्ह्यूला तसं जायचं, मात्र आता तुम्ही कौशल्य दाखवण्यासाठी जात आहात. आता ITIचे जे मुलं असतात, तुम्ही ITIच्या मुलांचे जो पोशाख आहे तुम्ही पाहिला असेल कसा असतो तो काही डिप्लोमा विद्यार्थ्यांचा पोशाख कसा असतो. आता डिप्लोमाचे विद्यार्थी आणि ITIचे विद्यार्थ्यांचा पोशाखमध्ये जर तुम्ही डिफरन्स केला तर तुम्ही समजू शकतात की तुम्ही कोणता पोशाख परिधान करायला हवा. आता मी त्याच्यात जास्त जात नाही. आता राहिली गोष्ट यंग महिला. मग आता मुलींना तुम्ही जर फक्त एक पंजाबी ड्रेस वगैरे व्यवस्थित असेल तो घातला, कारण त्या पंजाबी ड्रेसमध्ये असं असतं की तुमची ओढणी वगैरे असेल व्यवस्थित बांधून, म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन असं दाखवा की तुम्ही ते न्याय मंदिरला तुमचं घर समजतात आणि त्या घराला तुम्ही साफसफाई एकदम चकाचक करण्यासाठी आलेला आहात, असं प्रेझेंटेशन तुम्ही तिथे द्या. तुमची सँडलही तुम्ही सँडलच, काही मुली सँडलच वापरतात म्हणून ते सँडलवरही गेले, जे रेग्युलर पोशाख असतो तिथेही त्याच्यावरही गेले तरी त्यांना काही प्रश्न नाही. फक्त जीन्स पॅन्ट आणि काही टॉप वगैरे असेल तो घालू नका. आणि मॅरिड वुमेनचा तर प्रश्न राहिला, तर आता मॅरिड वुमेन म्हणजे तर ते घर सांभाळणारीच व्यक्ती आहे. आता ती व्यक्ती कशीही गेली, काहीही गेली तरी ती व्यक्ती व्यवस्थितच जाईल, म्हणून त्या व्यक्तीसाठी जास्त इन्स्ट्रक्शन आपण देऊ नाही शकत. फक्त मॅरिड वुमेनला एवढंच सांगणं आहे की तुम्ही जो साडीचा चूज करा किंवा जी तुम्ही साडी घालाल ते एकदम व्यवस्थित फेंट वगैरे साडी घालून जा आणि तुमचं जे बिहेवियर आहे ते व्यवस्थित तुम्ही तिथे दाखवा, कारण तुम्हाला इन्स्ट्रक्शन सांगण्यासारखं असं काही नाही. मग विद्यार्थ्यांनो, आता राहिली गोष्ट तुमची जी काही टूल्सबद्दल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पार्किंगमध्ये असाल, आता ही गोष्ट जी आहे ती थोडी तुम्ही कॉम्प्लिकेटेड आहे, कॉम्प्लिकेटेड नाही आहे, एकदम इझी गोष्ट आहे, पण ती कॉम्प्लिकेटेड आपण का बनवली, कारण आपण त्या गोष्टीमध्ये अजून गेलेलो नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, बघा ही आहे तुमची गार्बेज बॅग, ही बघा ही आहे तुमची गार्बेज कॅन. आता याला गार्बेज अशी पॉलिथिन लावतात ब्लॅक कलरचे, पण मात्र जेव्हा ते पार्किंगमध्ये जे 2 डबे ठेवलेले असतात, एक ब्ल्यू असतो आणि ग्रीन असतो, त्याला पॉलिथिनची गरज नसते. काही विद्यार्थी त्यांना कुठल्या तरी व्हिडिओमधून जर समजलं असेल की पॉलिथिन मागायची त्यांच्याकडून, तर डायरेक्ट त्या कॅनसाठी ते डायरेक्ट त्यांच्याकडे जातील आणि डायरेक्ट बोलतील, सर गार्बेज बॅग द्या, त्याला गार्बेज बॅग नाही आहे. बघा विद्यार्थ्यांनो, ही हँगरवर असे लावलेले असतात ही डबे. हे डब्यांचे हँगरवर का लावलेले असतात, कारण तिथून लगेच असे काढायचे आणि जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जी गाडी येते तिथे लगेच ते टाकले जातात. तिच्या खाली असे चाकं वगैरे दिलेले असतात लोटण्यासाठी.
मग येथे जी गार्बेज बॅग असते ती खूप मोठी प्रमाणात असते. ती गार्बेज बॅग तुम्हाला देणारही नाही आणि तुम्ही मागूही नका, कारण एका दिवसात डायरेक्ट ते तुम्हाला पूर्ण ती जी म्हणजे पार्किंगची असेल, आणि ही शक्यतो करून हे जे 2 बॉक्स असतात हे बाहेरच्या परिसरातच असतात. तुम्ही स्वतःचं डोकंही लावू शकतात, की उगाच तुम्ही आगाऊपणा करून, आता हे असे जर गार्बेज कॅन असेल, याला जर ही जर कॅन म्हणजे ही कुठं असते, आता समजून एखादा रूम असेल किंवा एखादं ऑफिस असेल किंवा एखादा कोपरा असेल, त्या कोपऱ्यातही राहू शकते. तिथे तुम्ही गार्बेज मागू शकतात. का? कारण ही उचलून तिथे नेण्यासारखं हे नाही आहे. बरोबर आहे? म्हणून ही गार्बेज बॅग जी स्मॉल अमाऊंटवाली जी असेल, याच्यात किती किलो कचरा मावू शकतो? कमीत कमी 5 किलो, 6 किलो, 3 किलो, 2 किलो. मग इझिली तुम्ही रिमूव्ह करू शकतात. इथून तो गार्बेजची बॅग उचलून तुम्ही ती म्युनिसिपल कॉर्पोरेशनची गाडी आली, की लगेच बघा तुम्ही तिथे टाकू शकता. विद्यार्थ्यांनो, हा कन्सेप्ट जो आहे, म्हणजे ही जी गोष्ट आहे ती तुम्ही लक्षात राहू द्या. नाहीतर उगाच तुम्ही कोणत्याही कुठेही काही पाहिलं असेल गार्बेज बॅग मागायची त्यांच्याकडून, मग तुम्ही ते आगाऊपणा नका करू. मग राहिली गोष्ट तुमची, की कोणते टूल्स तुम्हाला, हे टूल्स वगैरे तर तुम्हाला काही लागणार नाही आहे. फक्त मेन गोष्ट अशी आहे, की जेव्हा तुम्ही बाहेरच्या परिसरात जेव्हा काम कराल, तेव्हा तुमच्यासाठी एक ब्रूम म्हणजे एक झाडू असेल, आणि मराठीत जे गोष्टी बोलतात त्या गोष्टी तुम्ही त्यांच्याकडून, म्हणजे तिथे पडलेल्या असतील किंवा ते तुम्हाला देतीलही, तुम्ही डायरेक्ट तिथून तुम्ही तो घेऊन तुमचं काम डायरेक्ट सुरू करायचं आहे. म्हणजे असं या टूलबद्दल एक जी मला शंका वाटत होती ती तुमच्यासोबत मी डिस्कस केली. आणि विद्यार्थ्यांनो, आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता हे बघा, हे जे मी तुम्हाला सांगत होतो टाकलेलं आहे, ठीक आहे, व्हेरी गुड. हे बघा, हे 2 कलरचे जे बॉक्स असतात. आता तुम्हाला माहिती आहे का रे, की ब्ल्यू कलरचा जो बॉक्स आहे त्याच्यात कोणकोणत्या वस्तू टाकू शकतात आणि ग्रीनमध्ये कोणकोणत्या वस्तू टाकू शकतात. बघा, या गोष्टी कोणी जास्त पाहणार नाही, पण एखादा जर असलाच थोडासा ट्रिकीवाला मॅन, तर तो या गोष्टी पाहू शकतो. म्हणून सुका कचऱ्यामध्ये काय टाकायचं आणि ओला कचऱ्यामध्ये काय टाकायचं, हे बाहेरच्या परिसरात काम करणारे व्यक्ती असतील किंवा पार्किंगमध्ये काम करणारे असतील, त्यांनी लक्षात ठेवायचं आहे, की पॉलिथिनच्या पिशव्या असतील, प्लास्टिकच्या वस्तू असतील, थर्मोकॉलचे तुकडे असतील, फाटलेले जे कपडे असतील किंवा कागदी बॉक्स असतील, ते त्यांनी सुका कचरा म्हणून टाकायचा आहे. मात्र जो पालापाचोळा आहे, कारण पालापाचोळा जास्त निघू शकतो, तर तो तुम्ही ग्रीन बॉक्समध्ये टाकायचा आहे. या बाकीच्या गोष्टी जर तिथे मिळणार नाहीत, पण ह्या ज्या काय बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ग्रीन बॉक्समध्येच टाकायच्या आहेत. ही गोष्टसुद्धा मला वाटली की क्लिअर करावी, म्हणून मी क्लिअर केली. आता राहिली गोष्ट मित्रांनो, आता हे बघा, परत एकदा आहे तेच, ठीक आहे, म्हणजे आहे तुमच्यासाठी टाकलेलं. मला वाटलं की ही गोष्ट नसेल. तर विद्यार्थ्यांनो, बस तुमच्यासाठी ज्या गोष्टी आहेत, आता चालू घडामोडीसुद्धा सुरू होणार आहे. कारण हे चालू घडामोडीमधून तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळेल, की इंटरव्ह्यूमध्ये जे चालू घडामोडीचे जे पॉलिटी बेस्ड क्वेश्चन असतात, म्हणजे लीगल क्वेश्चन जे असतात ते तुम्हाला विचारू शकतील. त्या अनुषंगाने मी चालू घडामोडीचे 2-3 लेक्चर घेणार आहे. त्याच्यातून तुम्हाला आन्सर जे आहे ते तुम्हाला पटापट देता येईल. आणि राहिली आता गोष्ट तुमची शेवटची. काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं, की सर टायपिंगबद्दल त्यांचं असं म्हणणं होतं, की आता बघा, टायपिंगचा आज आपला लेक्चर आहे. ज्यांनी स्वतः टायपिंग दिली आहे, स्वतः ते सिलेक्शन घेतलं आहे, त्यांनाच आपण या यूट्यूब चॅनलवर घेऊन आलो आहात. त्यांच्यासोबत मी मोबाईलवर कॉन्टॅक्ट करणार आहे, कारण ते आहेत, मला वाटतं त्यांची पोस्टिंग वगैरे त्यांच्या होमटाऊनवर आहे, काहीतरी कुठेतरी आहे, आणि आपण आता खूप लांब आहोत. म्हणून त्यांना तरी ID देण्याचा प्रयत्न केला, पण ते लाईव्ह येण्याच्या तयारीत नाही आहेत. ठीक आहे, आपण त्यांच्यासोबत मोबाईलवर का असो ना, आपल्याला फक्त माहिती पाहिजे, मग ती कशीही माहिती असो, पण त्या माहितीचा जर उपयोग आपल्याला चांगल्यासाठी होत असेल तर आपण ती माहिती घेऊयात. म्हणून त्यांना मी आज म्हणजे त्यांच्यासोबत आज कॉन्टॅक्ट करणार आहे, आणि त्यांच्यासोबत जे तुमचे क्वेश्चन आहेत ते त्यांच्यासोबत डिस्कस करून तुम्हाला त्याचा फायदा होईल, किंवा तुमचं मार्गदर्शन त्यामध्ये त्या वेवर तुम्ही चालाल, असं व्यक्तिमत्त्वाला आपण इथे बोलवलं आहे. मग विद्यार्थ्यांनो, आता राहिली गोष्ट तुमची इंटरव्ह्यूची. मग इंटरव्ह्यूसाठी जे क्वेश्चन आहेत ते नंतर देऊ आपण, कारण आताच जर सगळं देऊन टाकलं तर मग तुम्ही जे आहात, जे व्यवस्थित तुमचं स्वच्छता चापल्ले आहे ते तुमचं होणार नाही. म्हणून आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्ही व्यवस्थितपणे शांत डोक्याने विचार करून करा, आणि घरामध्ये व्यवस्थित टूल्सच्या गोष्टी माहिती करा. अजून तुम्ही गुगलमध्ये करून किंवा कुठलाही व्हिडिओ तुम्ही पहा, कोणत्या यूट्यूब चॅनलवरचा पहा, तुम्हाला जिथून फायदा होईल तुमचा फायदा करा, पोस्ट मिळवा, आणि तुमचं जे आहे फॅमिली ते तुम्ही सिक्युअर करा. बस एवढीच माझी अपेक्षा आहे. असं नाही की तुम्ही ह्याच दिवसभर तुम्ही इथेच तुम्ही राहा. तुम्हाला जिथूनही नॉलेज मिळेल, कोणत्याही गोष्टीतून तुम्हाला नॉलेज मिळेल. एखाद्याच्या घराजवळ जर न्यायालय असेल तर त्याने न्यायालयाच्या घराजवळ तुमचं न्यायालय जर असेल तिथे शिपायला जाऊन सुद्धा भेटा,
किंवा यूट्यूब चॅनलमधून जर तुम्हाला देत असेल चांगलं कंटेंट तिथे जाऊन बघा, पण माहिती तुम्ही कलेक्ट करा, एवढं माझं सांगणं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्या विद्यार्थ्यांनी नक्की मला सांगायचं आहे की हो सर आता इंटरव्ह्यूसाठी माझं सिलेक्शन झालं आहे. आता इंटरव्ह्यूचा व्हिडिओही 2-3 दिवसात मी अपलोड करेलच, व्यवस्थित अपलोड करेल. आणि आज जो आहे टायपिंगच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं शेड्यूल आहे की आपण त्या विद्यार्थ्याला बोलवलं आहे आणि त्या विद्यार्थ्यासोबत आपण कम्युनिकेशन करणार आहोत, त्याचाच आहे. मग विद्यार्थ्यांनो तुमच्या सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. अमरावतीवाल्यांचं मला वाटतं 8 तारखेला आहे. तर आता 8 तारखेला ज्यांचं असेल तर ते आपल्याला समजेल की त्यांचं कशाप्रकारे झालं. 10 तारखेला तर मला वाटतं सर्वांचंच आहे. म्हणून सगळ्यांना एकदा परत बेस्ट ऑफ लक. या शर्यतीत तुम्ही जिंका, जे खरंच 100% मेहनत घेत आहेत. मला वाटतं त्यांना यश नक्कीच मिळो असं मला वाटतं. भले त्यांचे चान्सेस जे आहेत जिंकण्याचे ते कमी आहेत, पण ते 100% देत आहेत, त्यातच जे जिंकलेले आहेत असं मला वाटतं. आणि ही पोस्ट असो किंवा पुढची पोस्ट असो ते नक्कीच यशस्वी होतील असा माझी अपेक्षा आहे किंवा असा माझा स्वतःचा विश्वास आहे. चला विद्यार्थ्यांनो, माझा तुमची रजा घेतो. जय हिंद, बेस्ट ऑफ लक.